महाराष्ट्रातील प्रत्येक बातमी सर्वात पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवर पोहोचण्यासाठी द महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी आपल्याला माणसात आणलं, माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून दिला, असे विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन. स्वराज्याचे स्वप्न जिच्या कुशीतून फुलले त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ, स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्ष सत्यात उतरवणारे छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्रातील माणसांची मने आणि मेंदू घडवणारे जगद्गुरू तुकोबाराय, या देशातून इंग्रजांना सोळकी पडू करून लावणारे आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक, बहुजनांच्या शिक्षणाचे उद्धारक, ब्राह्मणांच्या स्त्रियांना देखील त्यांची मुलं दत्तक घेऊन त्यांचं संगोपन करणारे आणि त्यांना आधार देणारे, वारसा हक्क प्राप्त करून देणारे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज, 6742 जातींना संविधानाच्या माध्यमातून समतेच्या धाग्यात बांधणारे महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जग बदल घालून गाव मध्ये सांगून गेले भीमराव, हा थोर वैश्विक सैद्धांतिक सिद्धांत मांडणारे थोर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या आचार विचारांना प्रथम त्रिवार अभिवादन. आणि आपल्या सर्वांना मी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मनापासून अशा हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. खरं तर माझ्या अगोदरच्या बऱ्याचशाच वक्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला धम्म का दिला याबद्दल सांगितलं. डॉक्टर बाबासाहेब मी फार बोलणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी येवले मुक्कामी 1935ला सांगितलं होतं, मी जरी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. हे बाबासाहेब असंच म्हणले नव्हते सर. म्हणजे बाबासाहेबांनी वाट पाहिली, आता तरी हिंदू धर्म आम्हाला त्यांच्या सामावून घेईल, उद्या तरी हिंदू धर्म आम्हाला सामावून घेईल, परवा तरी हिंदू धर्म आम्हाला माणूस म्हणून जगू देईल. परंतु हिंदू धर्मामध्ये असणाऱ्या अनिष्ट चालीरीती आणि काही मुठभर लोकांच्या हातामध्ये असणारं हिंदू धर्मांचं स्वातंत्र्य, या लोकांना वंश परंपरागत गाडग्याच्या उतरंडी पाहिजे होत्या दादा. आणि ह्या गाडग्याच्या उतरंडी म्हणजे वरचं मडकं, खालचं मडकं, मधलं मडकं, वरून खाली पाणीच येणार नाही आणि माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकारच मिळवून द्यायचा नाही. जो अस्पृश्य म्हणून जन्माला आलाय, ऍक्च्युली जन्मा येणं दैव अति कर्मी जागा असावी. माणूस कोण कुठल्या जातीत जन्माला येईल हे आपल्या हातामध्ये नाही. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या सर्व हिंदू संस्कृतीचा पहिलाच विचार अभ्यास केला आणि त्यांना प्रश्न पडायचा सारखा, पाण्याचा माठ दिसतोय पण मला पाणी घेता येत नाही. त्यांच्या शाळेमध्ये इन्स्पेक्शन करायला एक आपण काय म्हणतो ते इन्स्पेक्शन कार्यालय येतात, त्यांना मला वाटतं इन्स्पेक्टर कोण असतात, त्यांना विचारलं की या तुला पृथ्वीपासून सगळ्यात लांब काय वाटतं. म्हणजे सगळ्यांनी अशी वेगवेगळी उत्तरं दिली की कोण म्हणलं मला सूर्य लांब वाटतो, कोण म्हणलं चंद्र लांब वाटतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फार मार्मिक उत्तर दिलं. ते म्हणलं माझ्यापासून जो त्या वर्गामध्ये जो माठ ठेवलाय पाण्याचा, त्या पाण्याला मला शिवता येत नाही, ते पाणी मला पिता येत नाही, ते पाण्याचा मडकं मला सगळ्यात लांब वाटतं. म्हणजे विचार करा, म्हणजे जर आपल्याला माणूस असून माणसासारखं वागता येत नव्हतं आपल्या बहुजन समाजाला, म्हणजे मांग असेल, महार असेल, चांभार असेल, लवार असेल, साळी असेल, कोळी असेल, हाटकर असेल, बटकर असेल, धनगर असेल, पारधी असेल, हे सगळ्या जाती धर्माच्या लोकांना, अगदी मराठा समाजापासून सगळ्या लोकांना जातीच्या बंधनामध्ये अडकून ठेवणारी ही जी 3.5% जात आहे, आजही ती आपल्यावर राज्य करते, परंतु ती एका वेगळ्या पद्धतीने राज्य करते. त्याच्याशी मला फार खोलात जायचं नाही दाखवली साहेब. परंतु महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर आपल्याला हा धम्म दिला नसता तर आज माझ्या हातामध्ये हा माईक नसता. जरी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुलेंनी आपल्यासाठी शिक्षणाचं महान कार्य केलं, तर त्या कार्याला संविधानिक सैद्धांतिक अधिकार जर कोणी उपलब्ध करून दिले असतील तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेच्या माध्यमातून आपले सर्व जाती धर्माच्या लोकांना मिळवून दिले. म्हणून तर आता या ठिकाणी आमचे गायकवाड साहेब आहेत, मला वाटतं ते आमदार साहेबांना घरातून इथपर्यंत घेऊन आले, नाहीतर त्यांना सुद्धा आमदार साहेबांपर्यंत जाता आलं नसतं. मला सुद्धा आमदार साहेब तुमच्यापाशी गप्पा मारता आल्या नसत्या. जर संविधानच नसतं तर गप्पा मारल्या कुठल्या असत्या, कुणाला वाटलं म्हणलं असतं. आणि हा महत्वाचं म्हणजे आमदार साहेबच आमदार नसते, हा संविधानिक जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान मिळवून दिलं,
या संविधानाला टिकलं पाहिजे, हे वाचलं पाहिजे. आपण सगळ्यांनी संविधान जागृती केली पाहिजे, एवढंच मला या दिनानिमित्त सांगावं वाटतं. दादा, मी आपला अधिकचा वेळ घेतला, परंतु मी महामानव डॉक्टर बाबासाहेबांचा अनंत उपकार मानतो की या महामानवानं आपल्याला धम्म दिला. त्या धम्माच्या वाटेवर आपल्याला सगळ्यांनी चाललं पाहिजे, आपलं धम्म अंगीकारला पाहिजे, धम्माचं त्रिशरण पंचशील ग्रहण केलं पाहिजे. एवढंच मी या निमित्ताने सांगतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना या धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या मनापासून अशा हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. मी या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय ज्योती, जय क्रांती, जय शिव.